घाटंजी तालुक्यातील किनी येथील ग्रामस्थांनी एक आदर्श आणि प्रेरणादायी पाऊल उचलले असून संपूर्ण गावाच्या एकजुटीतून व लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे। हे कार्य केवळ एक पुतळा उभारणी नसून भावी पिढीला महाराजांच्या विचारांची आणि स्वराज्याच्या शौर्याची प्रेरणा देणारा एक ऊर्जा स्रोत ठरणार आहे। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत। त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष, धाडस आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे। किनी गावाच्या मुख्य चौकात हा पुतळा विराजमान झाल्यामुळे गावाला एक नवी ऐतिहासिक ओळख मिळणार आहे। या कार्यामुळे तरुणांमध्ये ध्येयनिष्ठा आणि देशप्रेमाची भावना अधिक प्रबळ होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। घाटंजी तालुक्यातील हे किनी गाव छोटूस, ह्या गावामध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळ्याची स्थापना करणार आहे। आता समजा त्याच्यासाठी वट्टा वगैरे असं बनवलेला आहे। तर हे गावातील मुलांची एकी आणि यांचं असं बघून थोडी यांची प्रतिक्रिया काय तर आपण जाणून घेऊ की आमचे शिरोलीचे सरपंच इंगळे पाटील आहे, त्यांच्याकडून काय हे विचारू। नमस्कार सगळ्या किनीवासियांना माझा साष्टांग नमस्कार। माझी सगळ्यांना विनंती आहे की आता हे सगळे पोरं शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावून राहिला, खऱ्या हाताने मुक्त हस्ताने मदत करा, जेणेकरून पुतळा झाला पाहिजे आणि आपल्या गावाची शोभा पण वाढेल। तर ह्या समितीचे अध्यक्ष यांच्याशी बोलून घे। सर, तुमचं नाव काय? प्रवीण नागोराव दानगडे। सर, या पुतळ्याबद्दल कसं का तुमच्या मनामध्ये आलं, कशी काय एकी केली तुम्ही पोरांनी आणि सगळे जण कसे एकजूट झाले तुम्ही? प्रेरणा कशी आली? प्रेरणा म्हणजे आमची मुळातूनच प्रेरणा होती, आम्हाला शिवाजी महाराजाचा पुतळा बसवायचा आहे बा म्हणून। आमची सगळे आम्ही कोणता बी कार्यक्रम एकजुटीनेच करत असतो गावामध्ये, जसं की बजरंग बलीचे म्हणा, दुर्गादेवी उत्सव म्हणा, गणेश उत्सव म्हणा, ते आम्ही एकजुटीनेच करत असतो। तर सर, हे तुम्हाला मग असं निधी आलेला आहे की तुम्ही वर्गणी गोळा केलेली आहे? नाही, हे आम्ही सर्व गावकऱ्याकडून वर्गणी तयार केली आणि त्यातूनच हे आम्ही केलं आहे समजायचं। या पुतळा उभारणीसाठी गावातील आबालवृद्धांनी एकत्र येत आपापल्या परीने योगदान देण्याचे ठरवले आहे। प्रवीण धनजिडे, संकेत लानेट, वैभव गायधने, विक्रांत रशीद, अरविंद राठोड, शुभम खल्लाळ, रमेश भस्के पाटील यांच्यासह गावातील 50हून अधिक सदस्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे। कोणीही लहान किंवा मोठे नाही, प्रत्येकाचे छोटेसे योगदान या ऐतिहासिक कार्यासाठी मोलाचे ठरेल अशी भावना किनी येथील शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे। या उपक्रमाचे संपूर्ण घाटंजी तालुक्यातून कौतुक होत असून लवकरच पुतळ्याच्या कामाला गती मिळणार आहे। जसं तुमचं गाव शिरोली आहे आणि तुम्ही हे किनी गावासाठी आलेले आहे, ते मुलांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप चांगलं मला प्रेम दिसायला लागलेलं आहे, तुमच्याबद्दल आपुलकी दिसायला लागली आहे। तर हे प्रेम कसं काय जागृत झालं आणि हे कसं काय मला याचं मला थोडं स्पष्ट करून द्या आणि तुम्ही प्रतिक्रिया द्या। हे सगळ्यांची मला सगळ्या पोरांची माझी आणि यांची 4 दिवसाची आधीच भेट झालेली आहे। हे माझ्याकडे आले, आमचा शिरोलीचा आपला पुतळा पूर्ण झालेला आहे, त्यांनी मला मार्गदर्शन मागितलं, त्या निमित्ताने मी स्वतः स्पॉट पाहायला येतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करतो। तुम्ही तुमची संस्था रजिस्टर झालेली आहे, ते महत्वाचं आहे। संस्था रजिस्टर होणं महत्वाचं आहे, कारण जनतेचा पैसा याचा ऑडिट व्हायला पाहिजे आणि ऑडिट होते, त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे। चॅरिटेबल कमिशनर कडनं आपण रजिस्टर केलेलं आहे आणि आमचा पुतळा जवळपास शिरोलीचा पूर्ण झाला, त्याच्यामुळे त्यांनी मार्गदर्शनासाठी मला बोलवलं। शिवाजी महाराज सगळ्यांचं दैवत आहे, ते होते म्हणून आज आपण सर, त्यामुळे त्यांच्या प्रती एक माझी आपुलकी भावना म्हणून मी इथपर्यंत आलो आहे आणि यांना माझं पूर्ण सहकार्य, कोण्या गोष्टी त्यांनी कधी अर्ध्या रात्री बोलावलं तरी मी येईल। सर, या गावचे सरपंच कोण आहे? वामनरावजी राठोड। मी सरपंच साहेबांना विनंती करतो, येणाऱ्या कोण्याही निधीतून समोरची नाली हे बंदिस्त नाली करून देण्यात यावी, जेणेकरून हा परिसर सुशोभित होईल। वामनराव माझे मित्रच आहे आणि ते नक्कीच करून देतील अशी मला आशा आहे। त्याचप्रमाणे हा फंड आल्यानंतर तो चांगला ओटा वगैरे सुशोभीकरण करण्यासाठी कंपाऊंड वाल येतं, त्याचं काम नियोजन आपण करून घेऊ। थोडं गाववाल्याकडून विचारू यांच्या सरपंचाबद्दल। तर तुमच्या सरपंच बद्दल काय प्रतिक्रिया तुमची? नाही, सरपंचाबद्दल सांगायचं म्हणलं फार खूप चांगले माणसं आहे ते ना,
आणि पूर्ण गावाला त्यानं सौंदर्यीकरणासाठी खूप इंटरेस्टेड आहे. म्हणजे त्यानं नाली म्हणा कोणतं इतर सगळं पाणी व्यवस्था सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं योगदान चांगलं आहे. आणि त्यांच्याच प्रेरणेने हे काम चालू आहे. त्यांची प्रेरणा हो, कारण कोणीतरी गावातला भरपूर मोठा काय एक सहकार्य आहे. प्रतिष्ठित माणूस ह्या पोरासोबत पाहिजे असते, त्या हेतूने त्यांचं पूर्ण सहकार्य यांना लाभलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी ते यांना मदत करतात आणि ते माझे मित्र असल्यामुळे त्यांच्या मदतीला काही संशय नाही. तर सर, आमच्या विदर्भ टीव्ही माध्यमातून तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे सर? हे जे जे आता हे नवीन जी पिढी आलेली आहे, यंग पिढी, यांच्यासाठी काही संदेश? हो, आता हे पुतळा जर लावून राहिलो तर याचं जतन करणं आवश्यक आहे. नुसतेच पुतळा लावून उपयोग नाही. महाराजांचे जे नियम आहेत, त्यांनी घालून दिलेले जे आपल्याला आदर्श करून दिलेले आहे, त्या आदर्शाचं सगळ्यांनी पालन करायला पाहिजे. सर्व जाती धर्म समभाव हा त्यांचा हेतू होता. त्यांचे जे मावळे होते ते नुसतेच एका जातीचे नव्हते, सगळ्या समाजाचे, त्यात मुसलमान असो, बौद्ध असो किंवा आदिवासी असो, सगळेच मावळे होते, ते सगळेच मराठा होते. नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी.